नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून आपल्या वेगवेगळ्या माहितीच्या आधारे आपण सिलेबस आणि सेकंड इयरच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेत आलेला आहात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बी एडमध्ये जेव्हा फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर नंतर सुद्धा 201 ते 212 पर्यंतचा हा जो सिलेबस आहे किंवा कोर्स क्रमांक जे आहेत, त्या प्रत्येक कोर्स क्रमांकावर तुम्हाला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आज आपण 201 या कोर्सचा अभ्यास करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सिलेबसचा व्हिडिओ पाहिला नसेल की आपल्याला नेमका कंटेंट कोणकोणता आहे 201 मध्ये, तर ते मुद्दामून त्या लिंकवर जाऊन ते तुम्ही पाहू शकता. आपल्या विषयाचं नाव जे आहे 201चं, शालेय शिक्षणातील गुणवत्ता आणि व्यवस्थापन, म्हणजे मॅनेजमेंट अँड क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन, हा विषयाअंतर्गत वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपल्याला विचार करणं क्रमप्राप्त आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे गुणवत्ता आणि दुसरा आहे व्यवस्थापन. तर व्यवस्थापन ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना खरं तर औद्योगिक क्षेत्रामधून आलेली आहेत, ज्या माध्यमातून एखादं ध्येय किंवा एखादा जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे जे आपण साध्य करतो, ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा दिशेने जे काही प्रयत्न आपण करणार आहोत, तर ते कसं आहे किंवा ते सांगणारं शास्त्र म्हणजे व्यवस्थापन होय, असा आपण एक ढोबळ मानाने अर्थ त्या ठिकाणी घेऊ शकतो. उत्कृष्ट व्यवस्थापन कशाला म्हणतो किंवा व्यवस्थापनाचा अर्थ काय, हा प्रत्येक वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या अर्थाने तो सांगितलेला आहे. काही अर्थ जो आहे किंवा व्याख्या जी आहे, काही तज्ज्ञांनी सांगितलेल्यानुसार जर आपण बायहार्ट केल्या किंवा लक्षात जर ठेवल्या, तर याचा सुद्धा उपयोग जो आहे आपल्याला प्रत्यक्ष पेपर लिहिण्यामध्ये होऊ शकतो. पण सर्वसामान्यामध्ये खरोखरच व्यवस्थापन ही संकल्पना शिक्षणामध्ये उपयोगात येऊ शकते का, हा विचार आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. त्याचं कारण असं आहे की शिक्षण हे सुद्धा आता क्षेत्र खूप व्यापक आणि मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती असल्याने त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला व्यवस्थापन होणं ही एक काळाची गरज आता आपल्याला दिसून येते. कोणतंही कार्य ज्याला आपण प्रॅक्टिकल्स म्हणतो, तर ते आखीव कशा पद्धतीने होतं किंवा जेव्हा आपण एखादं ध्येय किंवा ऑब्जेक्टिव्ह साध्य करताना नेमकं आपण त्या दिशेने वाटचाल करतोय का, त्यामध्ये शिस्त आहे का, याचा सुद्धा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. कोणतंही व्यवस्थापन हे कुशल संघटना, सहकार्य, जागृत नेतृत्व यावर अवलंबून असतं. एखादं व्यवस्थापनाचा खूप मूळ अर्थ जर आपण घेण्यासाठी जर विचार केला, तर व्यवस्थापनामध्ये काही निश्चित ध्येय असतात, याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. किंवा या सर्व गोष्टी, ध्येय तर आहेच, परंतु सगळ्या पद्धती ज्या आहेत आपण ज्या व्यवस्थापनाच्या इम्प्लिमेंटेशनसाठी वापरणार आहोत, तर या सगळ्यांची सांगड योग्य पद्धतीने घातल्या गेलेली आहेत का. तर ही सगळी सांगड जर योग्य दिशेने ध्येय साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जर ती साध्य होत असेल, तर त्या ठिकाणी व्यवस्थापन आहे असा आपण सहज अर्थ काढू शकतो. काही तज्ज्ञांनी व्यवस्थापनाच्या काही अर्थ त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, ज्या अर्थावरून आपल्याला व्यवस्थापन ही संकल्पना सहज लक्षात येऊ शकते. F.L. ब्रेच या तत्वज्ञाने असं म्हटलेलं आहे की उपक्रमाच्या कार्याचे नियोजन आणि नियमन करण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. कोणतीही ऍक्टिव्हिटी, कदाचित त्याला आपण उपक्रम त्या ठिकाणी हा शब्दप्रयोग वापरू शकतो, तर त्या कार्याचं नियोजन आपण करत असो किंवा त्याचं नियमन आपण जर करत असो, तर त्या सगळ्या नियमन करण्याची प्रक्रिया जी आहे त्याला व्यवस्थापन असा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे. स्टॅनले हॉर्न्स जे आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की पूर्वनियोजित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, जे आपण अगोदरच उद्दिष्ट जी आहे ती फिक्स केलेली आहे किंवा गृहीत धरलेली आहेत, तर पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची, तसेच उपक्रमात सहभाग करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. यावरून सुद्धा आपल्याला व्यवस्थापन ही संकल्पनेचा अर्थ लागू शकतो. पुढे काही भारतीय व्यक्तींनी सुद्धा याच्या काही अर्थ त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. परंतु जर आपण काही व्यक्तींचा जर सहज आपण या ठिकाणी विचार केला, तर जॉर्ज आर टेरी हा एक तत्वज्ञ आहे. त्यांनी व्यवस्थापन म्हणजे लोकशाही आणि साधन संपत्तीचा वापर करून काही उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्यासाठी एखाद्या संस्थेच्या कार्याचे नियोजन, संघटना, प्रकटीकरण आणि नियंत्रण करण्याची विशिष्ट प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय, असा या ठिकाणी शब्दप्रयोग केलेला आहे. हेनरी फ्यॉल, ज्याचा आपल्याला या ठिकाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया किंवा व्यवस्थापनाची थेअरी आपल्याला अभ्यास करायची आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे, कार्याचे नियोजन व संघटन करणे म्हणजे कार्यामध्ये समन्वय साधणे आणि कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन होय. या वेगवेगळ्या जर आपण डेफिनेशन्स किंवा व्याख्या जर पाहिल्या, तर आपल्याला नेमकी व्यवस्थापन ही संकल्पना काय याचा आपल्याला सहज या ठिकाणी अर्थ लागू शकतो. अभ्यासक्रमामध्ये जर आपण अभ्यासक्रमाचा भाग पाहिला, कदाचित व्यवस्थापन ही संकल्पना खूप व्याप्तीने मोठी असू शकते, परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत की मिनिंग अँड फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, की एखाद्या व्यवस्थापनाचं कार्य कसं चालतं, त्या संदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे.
अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी आपापल्या पद्धतीने काही व्याख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर त्या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर त्यावरून आपल्याला व्यवस्थापन ही संकल्पना आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये सुद्धा सांगता आली पाहिजे, हा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. आता ही झाली व्यवस्थापनाची संकल्पना किंवा अर्थ. तर आता नेमकं व्यवस्थापनाची कार्य कोणती आहेत त्या दृष्टीने सुद्धा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. व्यवस्थापन हे स्वतःमध्ये काही गोष्टी घडवत असतो ते कार्याच्या रूपाने. एक आहे नियोजन. तुम्ही कोणतीही गोष्ट, उपक्रम असेल किंवा एखादी ऍक्टिव्हिटी असेल तर तिचं इम्प्लिमेंट करत असाल तर ते इम्प्लिमेंट ऑन पेपर किंवा तुम्ही ठरवत असलेला जो काही प्लॅनिंगचा मोड असेल तर त्या पद्धतीमध्ये तुमचं नियोजन जे आहे, प्लॅनिंग जे आहे, तर ते प्लॅनिंग केलेलं आहे का हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट कार्य जे आहे त्या ठिकाणी आहे. कोणतीही प्रक्रिया ही नियोजनाशिवाय होऊ शकत नाही. नियोजनामध्ये उद्दिष्टे असतात, धोरणे असतात, कार्यक्रम असतात किंवा किती उद्दिष्टे साध्य करायची याची काही या बाबींना या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. शैक्षणिक व्यवस्थापनाचा जेव्हा विचार येतो तेव्हा आपल्याला काही शैक्षणिक गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्याला अभ्यासक्रम निश्चित करावा लागतो. काही साधनं जे आहेत त्या साधनांचा विचार करावा लागतो. काही मानवी संसाधने आहेत त्याचाही विचार त्या ठिकाणी करावा लागतो. वेळेचा विचार करावा लागतो. कृतींचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला एकूण वेळापत्रकाचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. सुट्ट्यांचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. परीक्षा घेणं किंवा त्याचा रिझल्ट डिक्लेअर करणं, विविध स्पर्धा आहेत, ऍक्टिव्हिटी आहे, सहशालेय उपक्रम आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ह्या उपक्रमामध्ये नियोजन हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये नियोजन हा महत्त्वाचा एक भाग आहे. दुसरा आहे संघटन. कोणतंही काम करताना एखादी जबाबदारी आपण कोणाला देतो ती एकत्रित पद्धतीने आपण जबाबदारी घेतोय का, किंवा जबाबदारी जर आपण अयोग्य माणसांकडे जर दिली तर त्याचा परिणाम काहीतरी वेगळा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळं कोणत्याही कामाची निश्चिती करणं आणि संघटन करणं, कामाची विभागणी करणं, त्याला अधिकार देणं आणि जबाबदाऱ्या प्रदान करणं, कर्मचाऱ्यामध्ये योग्य संबंध प्रस्थापित करणं, जर ते सगळे संबंध किंवा त्यांचा समन्वय आपली उद्दिष्ट जी आहे ती साध्य करण्याकडे जर जात असेल तर आपण योग्य प्रकारे संघटन करत आहोत असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ निघतो. तिसरा आहे समन्वय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोऑर्डिनेशन असं म्हणतो. कोणतंही काम सहकार्यातून होत असेल तर ते सहकार्यातून होताना कर्मचाऱ्यांमध्ये एक सामंजस्य असलं पाहिजे किंवा कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या अधिकार व मर्यादा त्यांना माहिती असल्या पाहिजे. सर्व गोष्टीचे कामकाज पाहण्याचे किंवा ते कसं व्हावं किंवा कशा दृष्टीने ते होणं आवश्यक आहे या सर्व गोष्टींचा समन्वय जो आहे किंवा समावेश जो आहे ते समन्वय किंवा कोऑर्डिनेशन यासाठी मध्ये होत असतं. उदाहरण शिक्षक आहे किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहेत किंवा प्राचार्य आहेत किंवा संस्थाचालक आहेत, त्या सर्वांमध्ये कुठे ना कुठे कोऑर्डिनेशन असतात किंवा या सर्वांमध्ये कुठे ना कुठे समन्वय असतात. तेव्हा त्या प्रोसेसची किंवा त्या एखाद्या महाविद्यालयाची वाटचाल पूरक दिशेने होत असते. त्यासाठी एखाद्या प्रगतीच्या किंवा उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने समन्वय हा त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. दुसरा आहे संप्रेषण, ज्याला आपण कम्युनिकेशन असं म्हटलेलं आहे. हा चौथा मुद्दा आहे. दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एखाद्या कार्यामध्ये किंवा कामामध्ये किंवा कृतीमध्ये जर सहभागी होत असेल तर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे, संप्रेषण खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या कल्पना, मते किंवा भावना, विचार यांची देवाणघेवाण ही बोलण्यातून होत असते किंवा कम्युनिकेशनच्या माध्यमातून होत असते. शालेय क्षेत्रामध्ये तोंडी किंवा लेखी संप्रेषणाला जितकं महत्त्व आहे तितकं इतर याला सुद्धा खूप महत्त्व आहे. एखादी कविता किंवा पाठ शिकवताना किंवा शब्दाची स्पष्टता जी आहे ती फळ्यावर लिहिताना तुमची हालचाल कशी आहे, किंवा एखादा मुख्याध्यापक शिक्षकाला काही सूचना देत असेल, काही गंभीर सूचना देत असेल किंवा काही कल्पना मांडत असेल तर त्या कितपर्यंत त्या ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचल्या जातात हा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे. व्यवस्थापन करताना संप्रेषण हे इतकं महत्त्वाचं आहे की एखादी आयडिया किंवा कल्पना किंवा जे काही विचार असेल ते खरोखरच समोरच्या व्यक्तीपर्यंत त्या पोहोचतात का, त्याला समजतात का. जर त्या कल्पना, विचार पोहोचत असेल तरच त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढे ना पुढे कृतीमध्ये होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थापनामध्ये संप्रेषण हा एक महत्त्वाचा भाग आहे. यानंतर पाचवा जो भाग आहे तो आहे नियंत्रण. जर एखाद्या कामावर नियंत्रण नसेल तर ते काम बिघडू शकतं किंवा उद्दिष्टांपासून खूप लांब जाऊ शकतं. हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्रास केलेला विचार आहे. उदाहरण, बऱ्याच वेळेस जर एखादी कृती जी आहे ती आपण समन्वयातून किंवा सहभागातून जेव्हा आपण करतो तेव्हा प्रत्येक सुधारणात्मक उपाययोजना त्या ठिकाणी खूप महत्त्वाच्या असतात. उदाहरण जर म्हटलं तर त्या उपाययोजना जर पूरक नसतील, त्यामध्ये समन्वय नसेल, तर नियंत्रण नसेल तर एक प्रकारे आपली उद्दिष्ट जी आहे ती पूर्ण होत नाही. आणि शैक्षणिक उद्दिष्ट हे कमी कालावधीमध्ये, आपल्याला ठराविक कालावधीमध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे. त्यामुळे उद्दिष्टे साध्य करताना प्रत्येक कृतीवर आपल्याला नियंत्रणाची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्ती आपली आपली भूमिका जी आहे ती योग्य पद्धतीने पार पाडतोय का हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे.
6वा क्रमांक आहे कार्याचा निर्णय प्रक्रिया, ज्याला आपण डिसिजन मेकिंग असं म्हटलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी अनेक ठिकाणी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि निर्णय प्रक्रिया ही तशी अवघड असते. बऱ्याच वेळेस आपण निर्णय घेण्यासाठी वरिष्ठांवर किंवा आपल्यापेक्षा उच्च पदस्थ जी व्यक्ती असेल त्याच्यावर आपण अवलंबून असतो. कारण निर्णय घेणं म्हणजे जबाबदारी आली, आणि जबाबदारी आली म्हटलं तर आपल्याला कृती त्या ठिकाणी उपयोजना करावी लागतात. त्यामुळे कृती करताना बऱ्याच वेळेस जर काही अडचणी निर्माण झाल्या, शालेय पातळीवर असेल किंवा काही अध्यापनाच्या दृष्टीने असेल किंवा अध्ययनाच्या दृष्टीने असेल, विद्यार्थ्यांच्या संदर्भात असेल, तर मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात. मग निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य किती आहे? कारण स्वातंत्र्य जर नसेल तर तुम्ही त्या ध्येयाप्रती किंवा ऑब्जेक्टिव्ह जे आपण ठरवलेले आहे त्याच्याप्रती आपण खूप काही कार्य करू शकणार नाही. त्यामुळे शिक्षकांना किंवा प्राचार्यांना सुद्धा ही महत्वाची भूमिका असते की अशी एखादी अडचण निर्माण झाली तर त्या ठिकाणी आपल्याला निर्णय प्रक्रिया त्या ठिकाणी घ्यावी लागते. दुसरं आहे संचलन, ज्याला आपण दिग्दर्शन असं म्हटलेलं आहे. दोन्ही समानार्थी जरी शब्द असले, दिग्दर्शन आणि संचालन, तर ते एकाच अर्थाने ते वापरलेले आहेत. काही कर्मचाऱ्याला जर आपण काही काम समजून गेलं असेल तर त्या कार्याचं निरीक्षण होणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला हे आपण समजू शकतो की त्याला ते कळालेलं आहे किंवा त्याला ते समजलेलं आहे, पण जर अनआकलनीय त्याला ते समजलेलं नसेल तर त्याची कृती जी आहे ती चुकीच्या माध्यमातून घडू शकते. त्यामुळे आदेश देणे, निरीक्षण करणे इत्यादी बाबी त्यामध्ये महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतात. अध्यापन कार्यात मुख्याध्यापकांनी शिक्षकांना मार्गदर्शन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. दुसरी 8वा मुद्दा आहे प्रेरणा किंवा कार्यप्रेरणा, अभिप्रेरण. कोणतीही गोष्ट करताना कार्यप्रेरणा ही खूप महत्वाची असते. आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर एखादं उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बऱ्याच अंशी बोनस असेल किंवा एक ठराविक अमाऊंट असेल ती बक्षीस रूपाने त्या ठिकाणी दिली जाते किंवा पगारात वाढ होते. किंवा अनेक कंपन्या ज्या आहेत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना काही आमिष दाखवून चांगलं काम करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर ती आमिष म्हणजे एक प्रकारची प्रेरणा त्या ठिकाणी घटक म्हणून काम करत असते. आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तम अध्यापन करणाऱ्याला किंवा एखादी कृती किंवा उपक्रम चांगला जर राबवत कुणी असेल तर त्याला प्रेरणा देण्याचं काम हे प्राचार्यांचं त्या ठिकाणी आहे. किंवा एखादं काम व्यवस्थित होत नसेल तर त्याला कार्यप्रवण करणं हे सुद्धा काम त्या ठिकाणी नेतृत्वाचं असतं, जे प्राचार्य म्हणून शाळेमध्ये जे असतात. बऱ्याच अंशी जर आपल्याला योग्य चांगल्या पद्धतीचा फीडबॅक विद्यार्थ्यांकडून अध्यापनाच्या स्वरूपातून जर मिळत असेल तर ती सुद्धा एक प्रेरणा म्हणून कार्य जे आहेत आपल्या अध्यापनामध्ये काम त्या ठिकाणी करत असते. वेगवेगळ्या उपयोजना त्या ठिकाणी राबवाव्या लागतात. काही गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन नव्याने करावं लागतो. प्रत्येक शाळेचा रिझल्ट हा चांगला लागला पाहिजे, विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे तो उत्तम लागला पाहिजे एखाद्या महाविद्यालय शाळेचा. यासाठी प्रत्येक वेळेस निर्णय प्रक्रियेसोबत प्रेरणाही त्या ठिकाणी महत्वाची असते, ज्या माध्यमातून आपण नवीन काहीतरी अधिक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. हे काम बऱ्याच अंशी नेतृत्व जे आहे ते महाविद्यालयातले किंवा शाळेतले ते व्यक्ती त्या ठिकाणी करत असतात. एक महत्वाचा 9वा मुद्दा आहे कार्यवाही, ज्याला आपण एक्झिक्युशन्स असं म्हटलेलं आहे. तुम्ही सर्व काही ठरवलेलं आहे, समन्वय आहे किंवा संप्रेषण आहे किंवा प्लॅनिंग तुमचं आहे, परंतु त्या सगळ्यांचा उपयोग पुढे ना पुढे इम्प्लिमेंटेशन मध्ये होत नसेल किंवा प्रत्यक्ष कृतीमध्ये जर होत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा व्हॅल्युएशन्स किंवा इव्हॅल्युएशन जे आहे ते 0 आहे, कारण त्याचा उपयोग काहीच त्या ठिकाणी होत नाही. बऱ्याच वेळेस मनुष्यबळाची जुळाजुळ आपल्याला करावी लागते. काही ठिकाणी काम करण्यासाठी पुरेसा मानवी जे सोर्स आहे त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी नसतात. कार्यवाही करण्याची भूमिका ही मुख्याध्यापकांना त्या ठिकाणी पार पाडावी लागते. शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक वस्तू असेल किंवा काही आवश्यक असणाऱ्या बाबी असतील, फळा असेल, खडू असेल, पुस्तक असेल किंवा आवश्यक असणारे खेळाचे साधनं असेल, तर ह्या सगळ्यांचा विचार केला तर आपल्याला ही सगळी लोक प्रत्यक्ष एक्झिक्युशनमध्ये किंवा कार्यवाहीमध्ये आवश्यक असतात. कारण प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह हे कुठे ना कुठे कार्याशी जोडलेलं गेलेलं आहे. जर प्रत्यक्ष कार्य जर घडत असेल सूचनेनुसार तर त्या कार्यातून जी काही गोष्ट समोर येतं तर ती आपल्याला उद्दिष्टांकडे घेऊन जाणारी असते शैक्षणिक. समजा उदाहरण एखाद्या आपण एक उपक्रम राबवलेला आहे आणि उपक्रम आपल्याला यशस्वीरित्या जर राबवायचा असेल, कदाचित क्रीडा स्पर्धा असेल, तर त्यासाठी लागणारे साहित्य असेल, त्यासाठी लागणारे शिक्षक असेल, तर त्यांचं कामातून ती गोष्ट घडत असते की हे उद्दिष्ट जे आहे ते काही ना काही रूपाने रिझल्टच्या रूपाने आपल्या समोर येत असतं. 10वा आहे साधन सामुग्री जुळवणूक व त्याचा उपयोग. कोणतीही गोष्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी अनेक साधनांची गरज असते. जर शाळा आपण हा एक घटक घेतला तर केवळ शाळा इमारत म्हणून आपण त्याकडे पाहू शकत नाही. त्यामध्ये साधनं लागतात, आवश्यक असणारे साहित्य लागतात, टेबल, खुर्ची, फॅन किंवा आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी वर्गामध्ये आपल्याला आवश्यक आहे, बसण्याच्या सुविधेपासून तर आवश्यक असणाऱ्या फळा असेल, खडू असेल किंवा आणखीन इतर काही साधने असेल, या सगळ्यांची आपल्याला त्या ठिकाणी जुळवणूक करावी लागते आणि त्याचा उपयोग त्या ठिकाणी प्रॉपर करावा लागतो. नवीन शिक्षकांना मार्गदर्शन करणे, अध्यापन कार्यामध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर करणे, ग्रंथालय आवश्यक असणारी पुस्तके घेणे,
किंवा रजाकालीन जे शिक्षक असेल त्यांच्या जागेवर दुसऱ्यांची नियुक्त करणे, या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर साधनांची किंवा ती कदाचित फिजिकल असू शकतात, ह्युमन असू शकतात, या दोन्ही साधनांची जुळवणूक करणे हा सुद्धा एक व्यवस्थापनाचा भाग आहे, जो आपल्याला नेहमी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये त्या ठिकाणी करावा लागतो. दुसरा एक आहे की मूल्यमापन. मग कर्मचाऱ्यांचे किंवा व्यवस्थापन करणाऱ्यांच्या जे काही व्यक्ती आहेत ते प्रत्येक वेळेस ते परफेक्टच असतील असं नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुणदोष असू शकतात, परंतु त्याची जाणीव करून देणं, आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं. कोणताही दोष हा खूप काळापर्यंत राहत नाही. कदाचित त्यामध्ये काही मार्गदर्शनपर सूचना असेल किंवा काही योग्य पर्याय जर आपण सुचवलेला असेल तर ते दोषही दूर जातात. शालेय पातळीवर कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन होणं आवश्यक आहे. एखादा तपासणी अधिकारी तो असला पाहिजे. मूल्यमापन जर करून काही चुकांची दुरुस्ती जर आपण सांगितली तर ती त्या ठिकाणी घडत असते. व्यवस्थापन ही महत्वाची गोष्ट जरी मानली तर व्यवस्थापन शालेय किंवा व्यावसायिक रूपाने ती समोर आपल्याला आलं पाहिजे. कारण जर एखादी कृती ही व्यावसायिक स्वरूपात किंवा उद्दिष्टांप्रती प्रोफेशनलिझम त्यामध्ये नसेल तर ती कृती खूप काही परिणामकारक होतेच असं नाही. त्यामुळे दैनंदिन शालेय आपल्या कामकाजामध्ये प्रत्येकाचं मूल्यमापन होणं आवश्यक आहे. कदाचित ते प्राचार्य असू शकतात, त्यांचं मूल्यमापन संस्था पातळीवर लोक करू शकतात, किंवा जे प्राध्यापक असेल त्यांचं प्राचार्य करू शकतात, शिक्षक जे असेल त्यांचं सुपरवायझर करू शकतात, किंवा जे काही वरिष्ठ मंडळी आहेत किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करणारे ती त्या ठिकाणी मूल्यमापनाचं काम करत असतात. तर ही होती 10 मुद्दे विद्यार्थी मित्रांनो, जी आपल्याला व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने कार्य होतं हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसू शकतात. बऱ्याच वेळेस जर आपल्याला काही संकल्पना किंवा काही मुद्दे जर समजले नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपण पुन्हा पाहू शकता. तर पहिला जो मुद्दा आहे अभ्यासक्रमामधला की व्यवस्थापनाची संकल्पना, व्याख्या आणि त्याची कार्य काय आहे, हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला आपण घेतलेला आहे. या संदर्भात काही अडचण असेल तर आपण नक्कीच प्रत्यक्ष भेटून या संदर्भातली चर्चा जी आहे ती आपण करू शकता. तर ही होती माहिती, हा होता आशय आजपर्यंतचा. चला मला अनुमती द्या, पुन्हा आपण नवीन लेक्चर्समध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.